जय शिवराय मित्रांनो भारतीय रेल्वेत काम करायचं स्वप्न आजकाल प्रत्येक तरुणाचं असतं। पण तुम्हाला भारतीय रेल्वेमधील सगळ्यात जास्त पगार देणारे जॉब्स माहित आहे का? आणि नंबर 1 वरील अधिकाऱ्याची सॅलरी बघून तुम्ही पण शॉक होऊन जाल। चला तर मग रेल्वेतील टॉप 10 सगळ्यात जास्त पगार असणारे जॉब्स जाणून घेऊया। नंबर 10 टीए म्हणजेच ट्रॅफिक अप्रेंटिस। यांना ट्रेनचं ट्रॅफिक कंट्रोल करणे आणि ट्रॅफिक अप्रेंटिसचे काम आहे। म्हणजेच ट्रेनचे मार्ग, वेळापत्र आणि सुरक्षितता बघायची मोठी जबाबदारी येते आणि यांचा पगार 16,700 ते 26,200 पर्यंत असते। नंबर 9 वर आहे IRAS ऑफिसर म्हणजेच इंडियन रेल्वे अकाउंटंट सर्व्हिस ऑफिसर। यांना सगळ्या पैशांचा हिशोब ठेवायचं काम असतं आणि यांना 20,000 ते 35,400 रुपये इतका पगार मिळतो। 8 नंबरवर आहे RPF ऑफिसर म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ऑफिसर। रेल्वेमध्ये सुरक्षेसाठी जबाबदार असणे म्हणजेच फार मोठं काम आहे आणि हेच काम RPF ऑफिसरचं असतं आणि 21,000 ते 52,000 रुपये इतका पगार यांना मिळतो। सोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता पण मिळतो। 7व्या क्रमांकावर आहे IRTS ऑफिसर म्हणजेच इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस ऑफिसर। यांना 45,000 रुपये पगार मिळतो। रेल्वेचं ट्रॅफिक कसं चालणार हे काम IRTS ऑफिसरचं असतं। नंबर 6 लोको पायलट। आता येतो तुमचा आवडता जॉब लोको पायलट। आता याचं काम काय असते हे तर सगळ्यांना माहित आहे, तरी ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो। ट्रेन सुरक्षितपणे चालवणे आणि ट्रेनच्या देखभालीची काळजी घेणे ही लोको पायलटची जबाबदारी असते। तसेच ट्रेनमधील प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही त्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि यांचा पगार 25,000 ते 50,000 रुपये पर्यंत असते। सोबतच महागाई भत्ता, ओव्हरटाइम अलाउन्स, नाईट ड्युटी अलाउन्स, हॉलिडे अलाउन्स आणि ड्रेस अलाउन्स पण मिळतो। नंबर 5 स्टेशन मास्टर। एका मोठ्या स्टेशनचा प्रमुख बनणे म्हणजेच फार मोठी जबाबदारी असते, पण फायदाही तितकाच मोठा असतो। स्टेशन मास्टरचा पगार 35,000 ते 40,000 रुपये इतके असते। दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास। सोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, शैक्षणिक भत्ता, मेडिकल अलाउन्स पण मिळतो आणि प्रमोशन नंतर स्टेशन सुपरिटेंडंट, असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर, डिव्हिजनल ऑपरेशन मॅनेजर अशी पोस्ट पण मिळते। नंबर 4 वर आहे CA म्हणजेच कमर्शियल अप्रेंटिस। CA चा पगार 35,000 ते 80,000 रुपये पर्यंत असतो। पैसे तो मैं यूं बनाऊंगा शॉर्टकट तरीके से। सोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, शैक्षणिक भत्ता, मेडिकल अलाउन्स पण मिळतो। या पोस्टवर काम केल्यावर तुम्ही तिकीट विक्रीपासून प्रवाशांच्या सोयीसाठी जबाबदार असता। सोबतच प्रमोशन नंतर चीफ कमर्शियल क्लर्क, पार्सल क्लर्क, गुड्स क्लर्क आणि कमर्शियल इन्स्पेक्टर अशी पोस्ट पण मिळते। नंबर 3 वर आहे SSE म्हणजे सिनियर सेक्शन इंजिनियर। रेल्वेच्या वेगवेगळ्या सेक्शनची देखरेख करायचं काम सिनियर सेक्शन इंजिनियरचं असतं आणि यांना 48,000 ते 70,000 पर्यंत पगार मिळतो। सोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण मिळतो। दुसऱ्या क्रमांकावर आहे JE म्हणजे ज्युनियर इंजिनियर। या पोस्टसाठी पगार 35,000 ते 1,12,000 रुपये पर्यंत असतो। पैसा ही पैसा होगा। सोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, शैक्षणिक भत्ता, मेडिकल अलाउन्स पण मिळतो। ज्युनियर इंजिनियरला रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरची देखभाल करण्याची जबाबदारी मिळते। IT, सिव्हिल, इलेक्ट्रिकल्स कुठल्याही इंजिनियर ब्रँच मधून तुम्ही यात एंट्री मारू शकता। नंबर 1 वर जाण्या अगोदर आपल्या मराठी मूवी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा। आणि पहिल्या नंबरवर आहे चीफ इंजिनियर। रेल्वेची सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची देखरेख करायची जबाबदारी चीफ इंजिनियरची असते। एका शब्दात सांगायचं तर बॉस। आणि यांना 28 लाख ते 71 लाख रुपये इतका पगार मिळतो। तर मित्रांनो, भारतीय रेल्वेमधल्या सगळ्यात जास्त पगाराच्या या 10 पोस्ट बघून कोणत्या जॉबसाठी अर्ज करणार आहात कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय शिवराय।